मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम लागपुरी या गावातील शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्थेने सभासदाला विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने सभासदांच्या पाठीमागे पुनर्गठन केले अशी माहिती प्राप्त झाली असून शेतकऱ्यांना खरीप हंगाम संपायला आला असताना अद्यापपर्यंत पुनर्गठनाचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वगळण्यात आले नाही। या गांभीर्यपूर्ण प्रकरणाची व्यवस्था 31 ऑगस्ट 2020 रोजी उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते यांच्या दालनामध्ये शेतकऱ्यांनी मांडली। यावेळी उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते यांना शेतकऱ्यांनी सांगितले की सदर प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यावर निष्पक्षपणे कारवाई करायला हवी व शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा। थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे पुनर्गठन झाल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते याकडे शेकडो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। सदर निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर, उपनिबंधक सहकारी संस्था मूर्तिजापूर व तहसीलदार यांना उचित कारवाई करण्याकरिता देण्यात आले। सदर निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर, उपनिबंधक सहकारी संस्था मूर्तिजापूर तसेच तहसीलदार यांना उचित कारवाई करण्याकरिता निवेदन देण्यात आले आहे। या प्रसंगी प्रताप चव्हाण, गुणवंत इंगळे, शुभम चव्हाण, माणिकराव नवघरे, प्रदीप घनमुळे, श्रीराम श्रीनाथ, हरिदास कैतवास, संजय इंगळे, नारायण ढाकरे, नागोराव हिरुळकर, कमलाकर नवघरे यांच्यासह अनेक शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते। मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोकर यांचा हा वृत्तांत।